जगभर प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रीयन डिश ती म्हणजे अख्खा मसूर, आणि ते पण आपण बघा आज ढाब्यावर मिळते तशी बनवणार आहोत. या अख्खा मसूरमध्ये बघा काहीच जास्त मसाले घालायची गरज नाही, तर एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवायला घेऊया. नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा आज आपण मस्त असा ढाबा स्टाईल अख्खा मसूर करणार आहोत, आणि अख्खा मसूर करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे बघा अख्खा मसूर घेतलेला आहे 1/2 किलोच्या प्रमाणात, आणि हा अख्खा मसूर बघा 2 तास पाण्यामध्ये भिजू घालून घेतलेला आहे, आणि तुम्ही बघू शकता मस्त छान असा हा अख्खा मसूर भिजलेला आहे. आणि अख्खा मसूर करण्यासाठी बघा 3 मोठे कांदे अशा प्रकारे एकदम छान असे बारीक चिरून घेतलेले आहे बघा. सोबतच 2 टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आणि लसूण आणि हिरवी मिरचीचं छान असं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे बघा. मसाल्यामध्ये आपलं घरातलं काळं तिखट घेतलेलं आहे, आणि घरातलं लाल तिखट घेतलेलं आहे. सोबतच धने पावडर घेतलेले आहे, आणि 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया. तर इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला, आणि याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला तेल ओतून घ्यायचं आहे. तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले की 1/2 चमचा जिरे घालायचे. जिरे गरम झालेले आहेत बघा. तर आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा हलकासा आपल्याला गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करत असताना याच्यामध्ये तेलात आपल्याला मीठ घालायचं आहे. सोबतच बघा 1/2 चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायचा आहे. म्हणजे हॉटेलमध्ये ढाबा स्टाईल अख्खा मसूर करताना ना बेकिंग पावडरचा वापर करतात, त्यामुळे आपण इथं बेकिंग पावडर वापरलेलं आहे. तर आता सर्व मिक्स करून घेऊया. तर इथे बघा कांदा हलकासा गुलाबी रंगावरती फ्राय होत आला की थोडंसं आपल्याला ठेचलेला हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे. सोबतच आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. आणि कांदा आणि टोमॅटो छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये बघा आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. सोबतच धने पावडर, सोबत काळं तिखट घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. इथे बघा लाल तिखट घेतलेलं आहे. आता घालायचं हळद, थोडासा गरम मसाला. तर सर्व आता आपल्याला हे छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा हा मसाला छान असा तेलामध्ये आपण मिक्स करून घेतलेला आहे. मसाला सर्व तेलात मिक्स करून घेतलंय. तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. आणि कांदा आणि टोमॅटो छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर इथे बघा 4 मिनिटे झालेले आहेत, आणि तुम्ही बघू शकता मस्त असं कांदा टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे.
तर आता आपल्याला याच्यामध्ये अख्खा मसूर घालायची आहे. सर्व अख्खा मसूर आपण मिक्स केलेला आहे फोडणीमध्ये. आता फिरवून घेऊया. तर इथे बघा अख्खा मसूर सर्व फिरवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी घातलं की अख्खा मसूर छान पटकन शिजते. तर तुम्हाला जर अशा प्रकारे करायचं नसेल तर सुरुवातीला तुम्ही अख्खा मसूर कुकरमध्ये शिजवून घ्या आणि मग नंतरने फोडणी द्या. तर आता आपल्याला याच्यामधलं सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे. तर आता बघा बारीक गॅसवरती मध्यम गॅसवरती आपल्याला अख्खा मसूर छान असं शिजवून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा एक 10 मिनिट झालेले आहेत. झाकण काढूया आणि बघा अख्खा मसूर छान अशी फिरवून घेऊया. तर यामधलं सगळं पाणी बघा आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर अजून एक 5 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती ठेवायचं आहे झाकून. 5 मिनिटांनी बघू. तर इथे बघा एक 15 मिनिट झालेले आहेत. आता झाकण काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता मस्त छान असा आपला अख्खा मसूर शिजलेला आहे. हे बघा. तर इथे बघा गॅस मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि अख्खा मसूर आपली छान अशी शिजलेली आहे. तर अख्खा मसूरला फोडणी देताना आपण सर्व मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत आणि सर्व मसाले घातल्यानंतर आपण छान असं हे अख्खा मसूर एक 15 ते 20 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. आणि आता या अख्खा मसूरला ढाब्यासारखी चव येण्यासाठी बघा आता आपल्याला याच्यावरती तडका द्यायचा आहे. तर आता बघा तडका देण्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे बघा तूप छान वितळलेलं आहे. तर याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत. आता 2 लाल सुकलेल्या मिरच्या घालायच्या. तर आता याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे आणि सोबतच आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि मस्त छान याची बघा कडकडीत आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे. गॅस बंद करायचं आणि गरम गरम फोडणी बघा आपल्याला ही अख्खा मसूरवरती ओतायची आहे. आता बघा तयार केलेल्या अख्खा मसूरवरती ही फोडणी ओतून घेऊया आणि मस्त छान याचा चरकन आवाज आला पाहिजे अशी आपल्याला ही फोडणी या अख्खा मसूरवरती ओतायची आहे. आणि तुम्ही बघू शकता 2 चमचे आपण हा अख्खा मसूर पॅनमध्ये ओतलेला आहे आणि परत आपण कढईमध्ये मिक्स केलेला आहे. याच्याने बघा अख्खा मसूर छान चवीला लागतो. जसं ढाब्यावरती मिळतो ना त्या पद्धतीचा अख्खा मसूर घरामध्ये तयार होतो. सर्व फिरवून घेतलेलं आहे बघा आणि झणझणीत आणि कडकडीत अशी आपण अख्खा मसूरला फोडणी दिलेली आहे. आणि इथे बघा मस्त असा आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे. आणि इथे बघा अख्खा मसूरला आपण छान असं फोडणी दिलेली आहे आणि तडका पण दिलेला आहे. तूप घातल्यामुळे ना अख्खा मसूरला खूप छान चव येते. जसं ढाब्यावरती मिळतं त्या पद्धतीनं आज आपण मस्त छान असं चविष्ट अख्खा मसूर बनवलेला आहे. तर आता आपण अख्खा मसूर कसं झालंय ते बघूया. आणि इथे बघा तुम्हाला जवळून दाखवते हा अख्खा मसूर किती छान असा तयार झालेला आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. जसं ढाब्यावरती मिळतो तसं आपण घरात बनवलेलं आहे. आणि आता बघा डिशमध्ये आपण हे अख्खा मसूर काढून घेऊया.
तुम्ही हा अख्खा मसूर बघा नान रोटी सोबत सुद्धा खाऊ शकता. तरी ते मी घरामध्ये चपाती बनवलेली आहे आणि खरंच एकदम खूप छान असा सुवास सुटलेला आहे तुपामुळे. आणि अख्खा मसूर करताना बघा फोडणीसाठी तूप जरूर वापरा तडका द्यायला, म्हणजे अख्खा मसूर खायला एकदम भारी आणि चवीला लागतो. आणि अशा पद्धतीचा अख्खा मसूर घरातल्यांना खूप आवडतो, माझ्या मिस्टरांना, मुलांना. त्यासाठी बघा तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. तर बघा मंडळी, ताटामध्ये अख्खा मसूर काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघितले असेल एकदम सोप्या पद्धतीने आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवलेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.